माझ्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचं नाही. आजकाल हे वाक्य जवळपास प्रत्येक घरी ऐकायला मिळतं. 12-15 वर्षांची मुलं मुली प्रेमात पडतात या संदर्भातलं मी एक रील बनवलेलं होतं आणि त्यानंतर अनेक पालकांचे मला कॉल आले, अनेक मुलांचे मी काउन्सिलिंग देखील केलं आहे. तेव्हा ही गोष्ट मला ठळकपणे जाणवली, जी समाजातही मी पाहत असतो, की माझ्या बाळाला मी सगळं देणार, त्याला कुठलीही अडचण, दुःख, कशाचीही कमतरता भासू द्यायची नाही. अनेक आईबाबांनी आपल्या आयुष्यात संघर्ष अनुभवलेला असतो, त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतं मुलांनाही थोडा स्ट्रगल पाहू द्या, करू द्या. कधी कधी अतिचं प्रेम हळूहळू चुकीचं वळण घेतं. मग ते मुलांना चिडचिडं, हट्टी आणि स्वतःच्या भावना नियंत्रित न करू शकणारं बनवतं. सतत प्रत्येक गोष्ट हवी तशी मिळाली तर त्यांना प्रत्येक गोष्ट मिळवायला वेळ लागतो हे कधी समजणार. जर आपण फिनान्शियली प्लॅनिंग करतो ना, तेव्हा नीड्स आणि वॉन्ट्सचा विचार करतो. त्याचप्रमाणे मला वाटतं, समजा मुलं 10 गोष्टी मागतायत तर एक नीड्स वाटतील अशा 2-3 गोष्टी लगेच द्या. 2-3 गोष्टींसाठी त्याला थोडं थांबवा, वाट बघायची ही सवय लागू द्या. त्यातून त्याचे पेशन्स वाढतात. फायनान्शियली प्रॉब्लेम्स नसले तरी थोडेफार असल्याची जाणीव त्याला करून द्या आणि त्या 10 मधल्या उरलेल्या 2-3 गोष्टी देण्यास व्यवस्थितपणे समजावून सांगून त्याला नकार द्या. स्पष्टपणे नाही देखील बोलता आलं पाहिजे. नाही म्हणणं म्हणजे प्रेम कमी नाहीये, तर त्यांना भावनिक शिस्त आणि वास्तव शिकवणं आहे. पोरांना थोडंफार संघर्षाची सवय लावणं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे जे तुम्ही त्यांना देऊ शकता. कारण आयुष्य हे वाटतं तेवढं सरळ आणि सोपं नसतं हे एव्हाना आपल्याला कळालंच असेल. आणि हे जितकं लवकर समजेल तितकं त्यांचं आयुष्य चांगलं बनेल असं मला वाटतं बरं का. म्हणजे तुम्ही सगळे